टोबी कासवाचं मोठं साहस. एका काळी एका उजळ लहान तलावात टोबी नावाचा कासव राहत होता. दररोज तो दूरवर उडणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत असे आणि पुटपुटत असे, काश मीही मोठ्या साहसावर जाऊ शकेन. एका उजळ सकाळी रुबी नावाची एक छोटी ससा उडत उडत आली. ती उडणाऱ्या डँडेलियनच्या फुलाच्या गुच्छाचा पाठलाग करत होती आणि जवळजवळ टोबीवर धडकली. अरे नमस्कार, रुबी हसली. टोबी लाजून हसला आणि अशा प्रकारे एक नवीन मैत्री सुरू झाली. रुबीला एक कल्पना सुचली. चला टोबी, आपण शोधमोहीमेला जाऊया, ती म्हणाली. टोबीने डोळे मिटून उघडले. मी खूप हळू आहे. रुबी हसली. काही हरकत नाही, मी उड्या मारून येईन आणि तू वाट दाखव. मग त्यांनी एकत्र त्यांच्या पहिल्या साहसाची योजना आखली. ते निघाले. जंगल मोठं आणि हिरवट होतं. रुबी झपाट्याने उड्या मारत होती, पण टोबीने हळूहळू पाऊल ठेवत पुढे जाणं पसंत केलं. तू छान करतोयस, रुबीने उत्साहाने म्हटलं. टोबीला धाडस वाटलं आणि तो हसला. अचानक काळे ढग आकाशात पसरले. पाऊस झडझडून पडू लागला. थेय थेय चप्पकन. रुबी कापत होती, पण टोबी हसत होता. माझ्या शेलखाली ये, तो म्हणाला. पाऊस थांबेपर्यंत ते दोघे एकत्र उबदार आणि सुरक्षित राहिले. पाऊस थांबल्यावर जंगल चमकत होते. रुबीने आश्चर्याने म्हटले, टोबी बघ, पुढे फुलांनी भरलेली एक चरागाह आणि एक मोठा चमचमीत इंद्रधनुष्य होते. ते त्यांच्या साहसाबद्दल अभिमान बाळगत नाचले आणि हसले. मग त्यांना एक मऊ चिवचिवाट ऐकू आली. एक छोटा पक्षी पडला होता. काळजी करू नकोस, टोबीने प्रेमाने म्हटले. रुबीने त्याला काळजीपूर्वक उचलले आणि त्यांनी दोघांनी मिळून त्या पक्षाला घरी परत जाण्यास मदत केली. संघभावना जादू करते. सूर्यास्त होताच टोबी आणि रुबी घराकडे निघाले. त्यांच्या शंखपिशव्या आणि पंजे चिखलाने माखले होते, पण त्यांची मने आनंदाने भरली होती. त्यांना साहस आणि खरे मैत्री मिळाली होती. आणि त्या दिवसापासून टोबीला कळले की अगदी लहान पावलेही मोठ्या साहसांकडे नेऊ शकतात, विशेषतः जेव्हा तुमच्याकडे असा मित्र असतो जो तुमच्यावर विश्वास ठेवतो. कथेचा बोध: मैत्री आपल्याला जग शोधण्यासाठी धैर्य देते. कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक अद्भुत गोष्टींसाठी लिटल फेबल्सला सबस्क्राईब करा.